सगळ्याच गोष्टीमध्ये सगळेच पॉझिटिव्हली घेतात असं नाही. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही गोष्टी अशा असतात, की आपण त्याच्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह राहू शकत नाही. त्याच्यातल्या खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत, की आपल्याकडे आर्थिक भांडवल नसते किंवा काही गोष्टी आपल्याला करायच्या इच्छा असतात, पण त्या आपण करू शकत नाही. काही गोष्टी पैशाअभावी अभावी करू शकत नाही, तर काही गोष्टी आपल्याकडे वेळ नसतो, त्याच्यामुळे आपण करू शकत नाही. ज्या गोष्टी आपण करू शकतोय, त्या गोष्टींबद्दल आपण आज बोलूया. छोट्या-छोट्या गोष्टी असतात. आपले काही-काही छंद असतात, जे आपण जास्त पैसे न गुंतवता घरी जोपासू शकतो. त्याच्यातली खूप साऱ्या गोष्टी आहे, की पेंटिंग करणं. स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी किंवा नेहमी पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी काम करणं, आपल्या आवडी, छंद जोपासणं खूप गरजेचं आहे. तर आपण खूप वेळा मुलांच्या ह्याच्यामध्ये किंवा घराच्या कामामध्ये स्वतःची ओळख निर्माण करणं विसरून जातो. जेव्हा आपण काहीतरी करत राहू, तर आपण नेहमी पॉझिटिव्ह राहतो. त्याच्यामुळे आपण बिझी असल्यामुळे निगेटिव्हिटी आपल्या जवळपास येत नाही किंवा निगेटिव्ह लोकांपासून आपण लांबच राहतो. आपण प्रत्येक गोष्टीत जर असंच विचार करत असलो, की हे माझ्याकडे का नाही आहे किंवा ह्या गोष्टी मी करू शकत नाही, तर आपण नेहमी मागच राहू व निगेटिव्हिटीमध्येच नेहमी राहू. तर सगळ्यात जास्त मी म्हणेल, की तुम्ही घरामध्ये ना पसारा कमी ठेवा. म्हणजे तुमची वेळ वाया जाणार नाही त्या गोष्टींमध्ये इकडं-तिकडं करण्यामुळे व बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकाल. घर जेवढं क्लीन असेल, तेवढं आपलं मन प्रसन्न राहतं. त्याच्यामुळे जेवढ्या गोष्टी शक्य होतील, आपण त्या कमीच ठेवल्या पाहिजे. त्याच्यामुळे आपण आनंदी राहू, आपली मुलं आनंदी राहतील, आपली फॅमिली आनंदी राहतील. तर सगळ्या गोष्टींमध्ये एक नॉर्मल सांगण्याची गोष्ट ही आहे, की आपण अशाच लोकांशी कनेक्ट राहिलं पाहिजे, की जे लोकं स्वतःच्या लाईफमध्ये सक्सेस आहे किंवा ते नेहमी अशा पॉझिटिव्ह गोष्टी सांगतात किंवा आपल्याला मोटिवेट करतात. अशाच लोकांसोबत जर आपण राहिलो, तर आपण नेहमी आनंदी व पॉझिटिव्ह राहू. तर सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह घडत नाही. खाण्यावरही असतं. आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं, आपण नेहमी व्यायाम केला, तर आपण नक्कीच पॉझिटिव्ह राहू व लोकांकडे लक्ष न देता आपण स्वतःकडे लक्ष द्यायला लागलो, तर एक आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या दिसण्यावर खूप सारा इफेक्ट पडतो. तर आपण इकडं-तिकडं वेळ घालवण्यापेक्षा, गॉसिपमध्ये वेळ घालवण्यापेक्षा किंवा फोनवर बोलायची पण एक वेळ ठरलेली पाहिजे किंवा मोबाईलमध्ये आपण काय बघतोय याच्याकडे पण आपलं लक्ष पाहिजे, की सगळ्या गोष्टी आपण पॉझिटिव्ह जसं वातावरण असतं त्याच प्रमाणे जर आपण राहत गेलो, तर आपली लाईफ इझी होऊन जाईल. सगळ्याच गोष्टी सगळ्यांकडे असतात असं कधीच नसतं. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असते. तर आपण सगळ्या गोष्टी जर